नमस्कार, कशा आहात सगळे. चला, उसळ करत आहे मटरची बरं का. मटर शिजवून घेतलेले आहे. एक शिट्टी केली म्हणजे वेळ लागतो ना शिजायला. आणि जरा एक असे शिजलेत. त्याच्यामध्ये फोडणी टाकलेला आहे कांदा, कढीपत्ता आणि जिऱ्याची. उसळीला कांदा जरा जास्त टाकायचा. आणि इथं आपलं चिरलेलं आहेच टोमॅटो, कोथिंबीर. अजून एक भाजी करणार आहे ती कुकरमध्ये आहे. बटाट्याची आमटी करणार आहे, त्याचं पण चिरून ठेवलं आहे. भाज्या केल्या का होत्या लगेच. त्याला मटरची करणारे भाजी इकडे झालं आहे. कणिक पण मळून झालं, बघू शकता. मस्त. आता टोमॅटो टाकते, म्हणजे टोमॅटोमुळे पण कांदा जरा शिजलं जाईल. त्याला अशी मस्त करायची चमचमीत झणझणीत ह्याची उसळ. आणि मला आज हे पण करायचं आहे. कुठं केलं, गुलाबजामुन मिक्स आणलेलं आहे. ते करत बसायचं स्वयंपाक आवरल्यानंतर. हा पॅक आणलाय कृष्णाचा. असं करणार आहे गुलाबजाम मस्त. आणि हे ते मी आणलं होतं ना विकत लोणचं, त्याच्यामध्ये थोडंसं गरम करून तेल आणि मसाला टाकला थोडं, आपलं ते मोहरी आणि मेथी बारीक करून त्यामध्ये. कारण का ते थोडंसं कमी तेल टाकलं होतं त्यांनी. ते म्हटले होते घरी गेल्यानंतर टाका, थोडं गरम करून टाकायचं बरं का. मी टाकलेलं आहे. असं दिसतंय आता छान मस्त. चला, आज ही कामं आहेत इकडं. तोपर्यंत आपला कांदा करपायचा नाही तर. हा मस्त वास सुटला. बघ, हा मसाला केलेला मी टाकायला लोणच्यामध्ये. तर हे आपण भाजीला टाकलं तरी चालते. जास्त एक्स्ट्रा करून ठेवला असं छान चव येते, खमंग. तिखट टाकते. आणि हळद. हे बघू शकता, मसाला डबा तिकडं होता. हा मस्त. टाकून घेऊया. मी शिजताना मीठ टाकलेलंच होतं. हा आता एवढं थोडंसं पाणी आटेपर्यंत शिजवून घेणार आहे. असं निम्मी अर्धी शिजलेलंच आहे मटर. कोथिंबीर. वा वा मस्त. हा बघू शकता, मस्त झणझणीत मटरची उसळ. हां, थोडं मीठ टाकते कारण मी शिजवताना टाकलेलंच आहे. चुटकी भर नमक स्वाद के लिए. वा वा वा. चला मस्त. आता हे असं शिजवून घेते, खाण्यासाठी तयार होणार मग आपली मटरची उसळ. मंद गॅस ठेवायचा. हां, चलो इसी बात पे
धन्यवाद.